न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सलीम खुद्द डान्स प्रकरणात नाशिकच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी तडीपाराची नोटीस काढली आहे। मात्र सुधाकर बडगुजर यांनी ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधून पाठ फिरवताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांविरोधात नोटीस आल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय। दरम्यान बडगुजर हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे। आणि निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नोटीस काढल्याने नाशिकचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापण्याची चिन्ह दिसत आहे। नोटीस घेतली, त्याच्यामध्ये 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे। आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू। हो, उद्धव साहेब तर काळजी करतात ना। नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय। उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय सूड भावनेने, द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे जिल्हा बंदीची, जेणेकरून 20 तारखेचे इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। पण तसं घडणार नाही। निश्चितपणाने यामध्ये राजाभाऊ वाजेंचा विजय होईल। उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे 1 लाखाचं मताधिक्य वाढेल, कारण माझे मतदार शून्य आहेत। तेच म्हणतो, कालच्या सभेचंच धोतक आहे। कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला। काय म्हटलंय नोटीसीत, आपण काय उत्तर दिलं? मी उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली। मी आता त्यांना एक 10 दिवसाची वेळ मागितली, ते आता किती दिवस देतात बघू, त्यानंतर ठरवू। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।